सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोकटेवाडी येथील घरांना बसला। सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे। महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे। तो प्रकार घडला, मुसळधार पाऊस झाला आणि घरामध्ये पाणी घुसलं। काय नक्की घटना घडली? नक्कीच सर, कालचा प्रामुख्याने पावसाचा विचार केला तर पावसातील एक दिवसाचा पाऊस म्हणजे वळीवाचा पाऊस म्हणतात याला, आणि एका दिवसाच्या पावसाने आमच्या फक्त हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आमच्या पावशी गावातील सर्व यंत्र सर्व ग्रामस्थांना याचा बऱ्या मोठा फटका बसला आहे। याचं कारण निव्वळ प्रशासनाचं दुर्लक्ष। यावर आम्ही पावशीवासी आणि प्रशासनातील हायवे प्रशासनाचे इंजिनियर कांबळे आहेत यांना सुद्धा या प्रत्यक्षात एक महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती की 8-10 फुटीचा जो भराव तुम्ही घालताय त्याला संरक्षक भिंत नसेल तर त्याची माती थांबणार नाही। कारण कोकणातला पाऊस आहे, कांबळी जरी समजा घाटावरती असले तरी त्यांना इथल्या पावसाचा अनुभव नसावा एखाद्या वेळी, कारण हा संरक्षक भिंत आणि गटार नसल्यामुळे ह्या इथली माती जी आहे ते आमचे पाताडे कुटुंबीय असतील, पाटील असतील, तुळसकर किंवा अन्य पावसकर ह्या सर्व कुटुंबांना ह्याचा त्रास भोगावा लागला आहे। ते कारण त्यांनी वर्षभराची जी बेगमी करून ठेवलेली असते, पावसाळ्याची बेगमी केलेली असते, त्या संपूर्ण बेगमीमध्ये त्यांचं 1-1.5 फुटाचं घरात त्यांच्या पाणी घुसून, चिखल घुसून, त्यांच्या फ्रीज म्हणा, TV म्हणा अशी इत्यादी असणारी उपकरणं आणि खाद्यवस्तू हे सर्व नासधूस झालेत। तर आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करू की ही बाब तर तुम्ही लवकर करा आणि ज्या कुटुंबाची आमच्या नासधूस झालेली आहे त्यांना सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून ताबडतोब तुम्ही सहकार्य द्या, अशी आम्ही नुकसान भरपाई स्वरूपात सहकार्य द्या। आणि ह्याचाही सुद्धा पुढील आम्ही एक सांगू इच्छितो की ह्याच पुढील 8 दिवसात ह्या प्रशासनाने यावर निव्वळ लक्ष देऊन समजा संरक्षक भिंत किंवा गटार या स्वरूपाचं समजा काम केलं नसेल तर पावशी गावाच्या वतीने आम्ही आंदोलन स्वरूपाचा इशारा आम्ही त्यांना देत आहोत।